दुष्काळ हटवण्यासाठी आम्ही पाणी योजना पूर्णत्वास नेल्याने जनता आमच्यासोबत. संजय काका पाटील. प्रचार दौऱ्याला आटपाडीकरांचा जोरदार प्रतिसाद. सांगली जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आटपाडी तालुक्यात प्रचार दौरा करण्यात आला. या दरम्यान झरे येथील सभेत ते बोलत होते. संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नेलकरंजी, करगणी, खरसुंडी, शेटफळे, निंबवडे, राजेवाडी, दिघांची, झरे येथील नागरिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. झरे येथे जोरदार सभा झाली. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, प्रमोद शेंडगे यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय, रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते. संजय काका पाटील म्हणाले, ज्यांच्या घरात 12 वेळा खासदारकी होती त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केलं हे त्यांना सांगता येत नाही. सत्तेत असतानाही आटपाडी, जत, खानापूर, कवठे महांकाळ, तासगाव या तालुक्यांचा दुष्काळाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो कोटींच्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या. आज दुष्काळी तालुक्यामध्ये सगळीकडे पाणी आले आहे. शेतकऱ्यांची शिवारं हिरवीगार झालेली आहेत. हरित क्रांती झालेली आहे. येणाऱ्या काळात राहिलेल्या वंचित सर्व गावांमध्ये या सर्व योजनांचं पाणी नेलं जाईल. कोणतंही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही जीवाचं रान करू. दुष्काळाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी. मला मतदान करावे. मला दिलेलं मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या विकासासाठी दिलेलं मतदान आहे. म्हणून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करा असं आवाहन संजय काका पाटील यांनी केलंय. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जगातील सगळ्यात मोठी पार्टी. मगाशी आम्ही झऱ्याला होतो. आटपाडी तालुक्यातलं पाणी, खानापूर तालुक्यातलं पाणी, या सगळ्या बाबी बघितल्या तर 2014 पर्यंत या परिसरामध्ये आपल्याला टँकर लावायला लागायचे. आज ही ओढ्याला, नाल्याला पाणी वाहतंय, हा सगळा करिश्मा हा पार्टीचा आहे. केंद्र सरकारने, राज्य सरकारने आपल्याला पैसे दिले, योजना पूर्णत्वाला नेता आल्या. मोदी साहेबांना 2014 साली तुम्ही देशाचे प्रधानमंत्री बनवलं. एक नव्हे शेकडो योजना त्यांनी आणल्या आणि सगळ्यात महत्वाच्या योजना काढायचं जरी सांगायचं झालं तरी आपल्याला अर्धा तास लागेल. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.